आरोच्या वडिलांना आज कळलंय की वडील हा जो शब्द आहे तो मूळचा मराठी नाहीच आहे, तो फारसी भाषेतून मराठीत आलाय. त्याचा मूळ फारसी शब्द कोणता असेल? काय कल्पना आहे? कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत ना हाच प्रश्न मी घरच्यांना विचारला होतो. जायचं का? जायचं बाबा. वडील हा शब्द जो आहे तो एका फारसी शब्दापासून आलाय. ठीक आहे, तर तो फारसी शब्द काय असेल? वडील. वडिलांसारखाच साऊंड करणार असेल. आणि मुस्लिम लोक आत्ताची पण तो वापरतात कधी कधी. सांगू नका मानसी आणि आई. तर तो फारसी शब्द काय असेल? तो वालिद जो थे अब्बा हमारे, वो ये हारमोनियम छोड़ के मरे थे. बाबांकडून ऐकलं असतं. त्याला काय अर्थ नाही. आम्हाला विचारलं तेव्हा आम्हाला नाही आलं, पण बाबांना तू विचारलं तेव्हा आमचे काम तिकडे होते आणि बाबांनी दिलेलं उत्तर आम्हाला कळलं. तर आरो, आई आणि मानसीने चिटिंग केलेली आपल्यासोबत. तुझ्या आजीने आणि अरे बापरे कुठे पडतोयस तू. आई आणि मानसीने खूप चिटिंग केली आपल्यासोबत. नेक्स्ट टाइम मी आय टेक केअर. नेक्स्ट. तर ही इंटरेस्टिंग माहिती मला शिवचरित्रकार लेखक गजानन मेंदळे सर यांच्या बाबतीतल्या लेखामधून मिळाली होती. मेंदळे सरांचं आता काही दिवसांपूर्वीच निधन झालं, तर त्यांच्या बाबतीतलाच हा एक लेख होता. या लेखामध्ये मला अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मेंदळे सर त्यांच्या पुस्तकामध्ये समजा एखादी ओळ सांगत असतील तर त्या ओळीमागचे ते संदर्भ आहेत त्याच्यासाठी ते वेगवेगळे पेजेस लिहून ठेवायचे. एवढ्या डीप लेवलचा त्यांचा अभ्यास होता. इंटरेस्टिंग गोष्ट दुसरी म्हणजे शिवकालीन शब्दांचा अर्थ लावण्यासाठी तो पर्टिक्युलर शब्द एकपेक्षा अधिक वेळा वापरण्यात आला पाहिजे. जर तो मल्टिपल टाइम्स वापरण्यात आला नसेल तर त्याचा अर्थ लावणं हे अशक्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि अशा दोन शब्दांचा कधी अर्थच लागले नाहीत. आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते, इतिहासकाराचं काम आहे इतिहास सांगणं. इतिहास सांगताना त्यामध्ये त्याचे कोणतेच पर्सनल अजेंडाच येता कामा नाही. इतिहास जसा आहे तसं सांगितलं पाहिजे. अँड दॅट्स इट. सो मला तो बराच इंटरेस्टिंग वाटला लेख. फॉलो फॉर मोर. आरोचे वडील म्हणजे मी. अरे आरो काय आलो? आरोच्या वडिलांना आज आरोच्या वडिलांना तर आरोच्या वडिलांना बोलू.